आज 3 एप्रिल बुधवार. सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन. आपण कलशाध्याय अर्थातच 18वा अध्याय पाहतो आहोत. आणि कोणती कर्म ही केलीच पाहिजेत, पण काय टाळायचं त्याच्याबद्दल ज्ञानदेवांचे आणि भगवंताचे विचार आपण पाहतो आहोत. सर्वांना मनापासून शुभेच्छा. नव्यानं कुणी आले असतील तर त्यांचं स्वागत. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. वेदान वेदविदामहो पशुमुखात, प्रोच्चार्य सर्वे गिरा. कृत्वा लौकिक भित्तिका प्रचलनं, योगी समुद्बोधितः. गीता ज्ञानमलौकिकं प्रकटितं, विश्वाय शान्तिप्रदम्. वंदे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसंत ज्ञानेश्वरं. श्रीसंत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना पुन्हा सादर वंदन. एवढी छान छान निरूपणं ऐकल्यानंतर असं वाटतं की किती लोकांचा अभ्यास आहे. आत्ता समर्थांच्या दासबोधावरील दुर्गाप्रसाद स्वामींचं विवरण ऐकताना असं वाटलं की असे वक्ते किंवा असे अभ्यासक आपल्याला मिळणं हे सुद्धा भाग्य असतं, आणि म्हणून ते सोडावंसं वाटत नाही. पण ज्ञानदेवी तेवढीच, ज्ञानदेवांचं तर काय, जेवढं वाचू, जेवढं आत्मसात करण्याचा प्रयत्न करू तेवढं थोडंच आहे. काल आपण 151वी ओवी घेतली होती. यज्ञदान तपः कर्म न त्याज्यम कार्यमेव तत्, यज्ञोदानं तपश्चैव पावनानि मनीषिणां. जे विद्वान लोक आहेत, जे विवेकी लोक आहेत, त्यांच्या मनाची शुद्धी करणारी ही कर्म असतात. त्यातली 51वी ओवी अशी होती. नाव थडी न पवता, न सांडिजे केळी न पळता, काठे विले न दिसता दीपू जैसा. 3 उदाहरणं दिलेली होती की पहिल्या थिरीला पोहोचल्याशिवाय आपण ज्या होडीत बसलो त्या होडीचा कधी त्याग करू नये. केळ प्रसवण्यापूर्वीच ते केळीचं झाड कधी कापू नये, किंवा अंधारात ठेवलेली वस्तू हाती लागेपर्यंत हातातला दिवा कधी विझवू नये. आता ह्या नावेवरून मला एकदम एक प्रसंग आठवला बरं का. खरं ती ओवी कालची आपली झालेली आहे, पण भगवंतावर जर श्रद्धा असेल तर कितीही कठीण प्रसंगातनं तो आपल्याला गुरूंच्या मार्फत कसा सोडवतो याबद्दलचं ते, आणि ह्या होडीच्या संदर्भातला संदर्भ एक प्रसंग मला लगेच आठवला आत्ता म्हणून सांगते. की एका नावेतून बसून गोंदवलेकर महाराज आणि त्यांचे अनेक शिष्य किंवा जे काय म्हणू आपण भक्त हे पलीकडे चाललेले होते. अचानक काहीतरी ज्याला आपण परकीय आक्रमण त्यावेळेला इंग्रजांचं आणि हे होतं, तर तसा काहीतरी लोंढा येतो म्हणा, किंवा त्या होडीला छोटंसं छिद्र पडतं आणि भरा 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 पाणी आतमध्ये यायला लागतं. तर आपल्याला माहिती आहे की होडी जर फुटली तर आपला जीव वाचणार नाही. पण सतत ते सगळे त्यांचे शिष्य घाबरून गेले होते की महाराज आता काय करायचं. तर त्यांनी सांगितलं फक्त श्रीरामाचा धावा करा, रामनामच घ्या, तोच आपल्याला तारून नेईल. आणि घटना अशी घडली की जे दुष्ट लोक आहेत, आपले वैरी आहेत, त्यांनी भरा 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 नाव, एक दुसरी चांगली नाव तिथे पाठवून दिलेली आहे. म्हणजे भगवंतांनी त्यांना सुद्धा सद्बुद्धी दिली. तिथे दुसरी नाव आली. महाराजांनी पटापट एक पाय या
त्या जिथं छिद्र पडलेलं होतं त्या छिद्रावर ठेवलेलं आहे एक पाय दुसऱ्या नावेत ठेवला आणि भराभरा या नावेतल्या त्या लोकांना त्या नावेत पटापट जायला सांगितलं आणि सगळे त्या ठिकाणी सुरक्षित राहिले. सगळ्यात शेवटी स्वतः महाराज गोंदवलेकर महाराज त्या नावेमध्ये गेलेले आहेत. ही नाव सोडून दिली. म्हणजे इथं जे म्हणलेलं आहे की पहिलं तीरावर पोहोचल्याशिवाय नाव सोडून देऊ नये, पण असा जर काही प्रसंग आला तर मात्र अशी नाव ठेवू नये, त्या नावेचा आधार घेऊ नये, असंही आपल्याला हेच अन्य संत किंवा भगवंत आपल्याकडून कृती करून घेतात. खूपदा असं होतं की अगदी महत्त्वाची गोष्ट असते आणि ती अंधारात चमकते. मग सोन्याची असेल, चांदीची असेल, हिरा मोती असेल किंवा आपल्या दैनंदिन जीवनातली एखादी, पण ती अंधारात जेव्हा सापडत नाही तेव्हा आपण दिव्याच्या आधारानं तिला पाहण्याचा प्रयत्न करतो आणि ती सापडेपर्यंत म्हणजे हातात येईपर्यंत दिवा बंद नाही करायचा. काही लोक म्हणते दिसलीच बघा, पुन्हा ती कुठेतरी दिसेनाशी अदृश्य होते. आता त्याच्यावरून एक तत्व सांगतात 52व्या म्हणजे 152व्या ओवीमध्ये, तैसी आत्मज्ञान विखी जव निश्चिती नाही निकी तव नोहावे यागादिकी उदासीन. तैसी म्हणजे त्याप्रमाणे, आत्मज्ञान विखी, विखी म्हणजे विषयाच्या बाबतीत, आत्मज्ञानाविषयी जव निश्चिती नाही निकी, निश्चिती म्हणजे आपली बुद्धी जोपर्यंत ठाम निश्चय करत नाही तोपर्यंत तव नोहावे यागादिकी उदासीन, तोपर्यंत या यागादींच्या बाबतीत, यज्ञ यागादिकांच्या बाबतीत आपण उदासीन होता कामा नये. एकदा बुद्धीनं निर्णय घेतला की नाही हा यज्ञ करायचा म्हणजे करायचाच, फक्त त्या ठिकाणी पूर्ण श्रद्धा, भगवंतावर पूर्ण विश्वास आणि शास्त्रानुसार सांगितल्याप्रमाणे सगळं करायचं. फक्त ते अवडंबर माजवायचं, वस्तू आणायच्या आणि आपलं मनच त्या ठिकाणी नसेल, श्रद्धाच नसेल, तर त्या कर्माला काहीच अर्थ नसतो. म्हणून आघवे कर्मची सोडावे, निर्णय स्वभावे ऐसा त्यांचा. बोलती कित्येक यज्ञाधिक कर्मे, अवश्य यज्ञदानाधिक कर्मे आवश्यक करावीच. पाहू जाता चित्त शुद्धीचे साधन, जगी या वाचून दुजे नाही. आपुली सत्वर चित्तशुद्धी व्हावी, ऐसी चाड जीवी वसे जरी. तरी चित्तशुद्धी कराया समर्थ, कैस कर्म जे किमर्थ त्यजावे ते. नाही, अजून काही पुढच्या ओव्या व्हायच्या आहेत, त्या झाल्यावरच वाचूया. तरी स्वाधिकारानुरूपे तिये यज्ञदाने तपे, अनुष्ठावीची आक्षेपे अधिकेवर. नाही, आपला मधली राहिली आहे, सॉरी, झाली. तरी स्वाधिकार म्हणजे स्वाधिकारानुरूपे. आता स्वाधिकार म्हणजे काय हो, तर यथाविधी जसा करायचा एखादा यज्ञ असेल किंवा हे, त्यानुसारच ती केली पाहिजे. आणि यथाविधी किंवा ज्याला साक्षेपानं असं सगळं करायचंय. पण अनुष्ठावीची आक्षेपे आता आपल्या प्रत्येक वर्ण आणि आश्रम याच्यानुसार अधिकार म्हणजे कर्तव्य ही वेगळी आहेत. भगवद्गीतेनं 18व्या अध्यायात तर आता सांगितलेलीच आहे. याच्या पुढं तो सगळा भाग आहेच, पण पूर्वीसुद्धा मनाच्या श्लोकात किंवा अन्य ठिकाणी
आपण जे जे वाचलेलं आहे की ज्या वर्णाचं आणि ज्या आश्रमाचं जे कर्तव्य आहे ते स्व अधिकारानुरूप आहे, म्हणजे स्वतःच्या अधिकारानुसार. समजा ब्राह्मण असेल तर त्यानं यज्ञ, दान, तप, अध्ययन, अध्यापन, भिक्षा मागणं, अग्निहोत्र करणं ही सगळी त्याची कर्तव्य आहेत, त्यानुसार ती करायलाच पाहिजे. क्षत्रिय आहे, क्षत्रियानं रक्षण करणं, अध्ययन, अध्यापनाचा त्याला अधिकार नाही आहे, आणि स्वजीवी रक्षण म्हणजे जे आपल्यावर अवलंबून आहेत त्या सगळ्यांचं रक्षण करणं. अशा अर्थी इथं सांगतायत की वर्ण आणि आश्रमानुसार जो अधिकार आहे त्या अधिकारानुसार यज्ञ, दान, तप यथाविधी अनुष्ठावीची आक्षेपे. आता आक्षेपे काहींनी म्हणले, काहींनी साक्षेपे म्हणलेलं आहे. तर साक्षेप म्हणजे यथाविधी अधिक चांगल्या प्रकारे ती केली पाहिजे, म्हणजे विधीला फाटा द्यायचा नाही आणि आपल्याला मनाला वाटतंय तसं करायचं नाही. तर जसं शास्त्रानं सांगितलेलं तशी करावीत. आणि पुढं म्हणले अधिकेवर. अधिकेवर म्हणजे पुन्हा पुन्हा करावीत, अधिक करावीत. आता बघा एखादं आवर्तन सांगितलेलं असतं, आपण करतो बघा चतुर्थीला 21 वेळा गणपती अथर्व शीर्षाची पारायणं किंवा आवर्तनं करतो. देवीच्या वेळेला 16 वेळा श्री सूक्ताची आवर्तनं करतो, म्हणजे पाठ करतो, असं समजा सांगितलेलं आहे. पण आपण अधिक केली तर बिघडेल का हो? मला तर असं वाटतं की जसं आपण एकादशी दिवशी भगवद्गीता पहाटेपासून रात्रीपर्यंत जितक्या वेळा जेवढं काय म्हणणं होईल तेवढं करत राहतो, तसंच चतुर्थी दिवशी पूर्ण त्या गणेशाच्या चरणीच लीन व्हायचं. त्या नवरात्रात देवीसाठी सगळं. मध्यंतरी पुन्हा डिसेंबरमध्ये मार्गशीर्षात तर खूपच असतात, गुरुदत्तात्रय जयंती असते वगैरे, तर ते आपण करत राहतो. मग लोक काय, आता बघा आता चैत्र महिना येईल, 4 दिवस राहिले. चैत्राच्या अगोदरच वेध लागतात की रामायण. आता रामायण किती आहेत हो? मला तर प्रश्न पडला, कोणतं वाचावं, कशाचं पारायण करावं, 7 दिवसात होईल का 9 दिवसात होईल का आपले हे सगळे व्याप सांभाळून आधीच सुरू करावं. दासबोधाच्या वेळेला तर मी आधीच सुरू केलं, म्हणजे ते आपल्याला अधिक केलेलं परवडलं, म्हणून त्यांनी अधिकेवर म्हणलेलं आहे ते मला जास्त पटले. आता पुढची ओवी बघा. जे चालणे वेगावत जाये, तो वेगू बैसावयाची होय, तैसा कर्मातिशयो आहे नैष्कर्म्या लागी. नैष्कर्म्या लागी हे महत्त्वाचं आहे की जो नैष्कर्म्य बुद्धीला प्राप्त झालेला आहे, म्हणजे कर्म करून सुद्धा त्याच्या फळाची अजिबात अपेक्षा न ठेवल्यामुळं जे कर्म केलं जातं त्याला नैष्कर्म्य म्हटलं जातं. मग ते कसं करावं? तर जे चालणे वेगावत जाये, तो वेगू बैसावयाची होवे. म्हणजे काय? तर आपण आता चालायला लागलो की चालण्याची गती वाढवायची, ती इतकी वाढवायची, त्यामुळं समजा आपल्याला 3 तास लागणार असतील एखाद्या ठिकाणी यायला. आता पूर्वीच्या काळी वाहनं नव्हती हो, पायीच जाणं होतं. आता नर्मदेला सुद्धा खूप जण भरा चालत राहतात. कशासाठी? तर पुढे कर्मातिशयो आहे तो वेगू बैसावयाची होवे, म्हणजे आपण जास्त वेळ पुढे बसू शकतो. आपलं ठिकाण जे आहे तिथे आधी जर पोहोचलो वेळेत, बिफोर टाईम, तर आपल्याला जास्त वेळ विश्रांती मिळेल, असं इथं म्हणायचं. तैसा त्याचप्रमाणे कर्मातिशयो आहे, कर्मसुद्धा अधिक प्रमाणात जर केलं, अतिशय म्हणजे अधिक त्याचं आचरण केलं तर ते काय होईल? नैष्कर्म्या लागी, म्हणजे कर्मत्यागासाठी उपयोगी पडतं. एवढं तेवढं करायचं, थोडासा काय म्हणायचं राखून ठेवायचं. मग काही लोक बघा सकाळी कामाला लागतात आणि संध्याकाळपर्यंत त्यांची ड्युटी असते 5:30-6 वाजेपर्यंत.
आता कित्येक ऑफिसेसमध्ये, कित्येक शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये असे पाहिलेत मी, कर्मचारी म्हणा किंवा काही जण आल्यावर थोडंसं टाळाटाळ, इकडं तिकडं काहीतरी करत राहायचं. मग एक वेळ चहाला जायचं, मग काहीतरी करत राहायचं, मग पुन्हा जेवणाची सुट्टी. असं करत करत अगदी शेवटचा क्षण थोडासा आला की मात्र असं अगदी कामाचं असल्यासारखं दाखवतात की आम्ही किती कामात आहोत. कोणी म्हणतील अहो चला वेळ जा, नाही नाही मला आता ओव्हरटाईम करावं लागणार आहे, मग ओव्हरटाईमला बसते. तर तसा कर्मातिशय नाही. आपली वेळ 9ला, म्हणून परदेशातलं मला चांगलं आठवतंय की आम्हाला कुठल्या तरी ठिकाणचं बुकिंग करायचं होतं. 9ला ती ऑफिसेस उघडत होती. तर माझी मुलगी म्हणली की बेल्जियममध्ये, आई म्हणे आपण तिथं बरोबर 9ला हजर पाहिजे. तर आम्ही 9ला 5 कमी असतानाच हजर झालो. बरोबर 9ला ते गेट उघडलं तर आत सगळे तिथले सेवक म्हणा, कर्मचारी म्हणा किंवा जे ऑफिसर असतील सगळे स्थानापन्न झालेले होते. ऑफिसेस त्याच्या अगोदरच स्वच्छ केलेली होती आणि बरोबर 9 वाजता आपलं कार्य सुरू झालेलं होतं. आपली भगवद्गीता तेच सांगतेय, ज्ञानेश्वरी तेच सांगते की कर्मातिशय करा, अधिक काम करा, त्याच्यासाठी टाळाटाळ करू नका. तेच खरं नैष्कर्म्य आहे किंवा तोच कर्मफल त्याग आहे. आपण जर सतत कामात राहिलो ना, आपल्याला आठवत पण नाही मला काय प्राप्त करायचे. अखंड तेच 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 तेच, जसं अखंड हरिनाम कीर्तन, तसं आपलं कर्तव्यसुद्धा चोख बजावणं, अधिकाधिक करणं, हे जर केलं तर आपल्याला कर्मफळ त्यागाचं फळ सगळं मिळणार आहे. किंवा आता सारखे समर्थ जे सांगतायत महाराज की आपलं कर्म हे सगळं ते रामार्पणम असतो, इकडे आपण कृष्णार्पणम असतो म्हणतो. रामकृष्ण शेवटी एकच आहे परमतत्व. तर त्याला अर्पण केलं म्हणजे स्वतःकडं त्याचं कर्तृत्व येत नाही आणि स्वतःला दोष येत नाही. अजून पुढची ओवी बघा. म्हणजेच असंही पुन्हा म्हणलेलं आहे की जसजसा चालण्याचा वेग वाढू तसतसं मुक्कामाचं ठिकाण लवकर येतं, जवळ येतं आणि चालण्याच्या वेगामुळं मुक्कामाच्या ठिकाणी लागणाऱ्या विश्रांतीसाठी पुरेसा वेळ मिळतो. मग कर्माचरणाचा भर हा नैष्कर्म्य स्थितीला जलद रीतीनं पोहोचवण्यासाठी असतो. म्हणून ते कर्मच वेगानं करायचं किंवा अधिक करायचं, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. बघा आता तुम्ही घरातलं कुठलंही कर्म घ्या, स्वच्छतेचं असेल, स्वयंपाकाचं असेल, जे काही मुलांचे अभ्यास घ्यायचे असतील, पहाटेचा वेळ जर आपण इतका कारणी लावला ना, पहाटेच्या वेळेला परवाच कोणीतरी सांगितलं, माझा स्वतःचा अनुभव आहे की तुम्ही दिवसा अशी सगळी बाहेरचे गोंधळ सुरू झाल्यानंतर 2 तास अभ्यास कराल ना, 2 तासात तो तुमचा पहाटे अर्ध्या तासात अभ्यास होईल. काम सुद्धा तसंच आहे. कुणाचीही काहीही अडथळे नसताना जर काम केलं ना तर 5 तासाचं काम तुमचं 1.5-2 तासात संपेल. मग अधिक काम होईल. बघा जिथे जिथे उत्पादकता आहे अशा ठिकाणी जर असं कामगारांनी केलं तर ते उत्पादन किती प्रमाणावर दुप्पट तिप्पट चौपट वाढू शकतं. प्रत्येकच ठिकाणी जर असं केलं ते होऊ शकेल. आणि पुढे म्हणतायत अधिके जवळ औषधी. आता वेगळं उदाहरण देत आहेत. अधिके जवळ औषधी, सेवा याची मांडी बांधी, तव तव मुखी जे व्याधी ते याची ये. अधिके जवळ औषधी म्हणजे जो ज्या प्रमाणात एखाद्या रोग्याला औषध घ्यायचं असेल तर तो जसा अगदी नियंत्रणात ठेवल किंवा नियम करेल की बरोबर. काही जण बघा डोळ्याचे ड्रॉप्स घालायचे असतात. मला आत्ता सहज आठवलं, ते ऑपरेशन झाल्यावर डॉक्टर बरोबर सांगतात, ते सांगतात 6, 9, 12, 3, 6 असे 3-3 तासाचे टप्पे असतात. मग दुसरं जे औषध असेल ते 6:15, 9:15, 12:15 म्हणजे 15 मिनिटांनी, अर्ध्या तासांनी त्या वेळेला घालायला पाहिजे. तुम्ही एकदम सगळे ड्रॉप्स 4 प्रकारचे ड्रॉप एका वेळेला डोळ्यात घातलं तर काय विलो नाही. तसं इथं कुठलंही औषध, जे औषध आपल्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी एखादा आजार व्याधी तर जे दिलेलं असेल ते अधिक नियम पाळून घेतलं पाहिजे. सेवा याची मांडी बांधी. आता मांडी म्हणजे तत्पर राहायला पाहिजे. ते सेवन करण्याची, सेवा याची म्हणजे शेवयाची नाही, सेवन करण्याची एक नियम मांडी बांधी म्हणजे एक नियम ठरवून द्यायचा
किंवा तत्पर राहायचं. तव तव मुखी जे व्याधी तयाची ये. मग आपल्याला कळणार पण नाही की तुमचा व्याधी संपलेला आहे. लवकर तो रोगमुक्त होऊन जाईल. काही जण म्हणतात 6 महिने ट्रीटमेंट घ्यावी लागेल. आणि असा जर नियमित, म्हणून संस्कृतमध्ये एक छान सुभाषित आहे, मला ते फार आवडतं. पथ्ये सति गदार्थस्य भेषजग्रहणेन किम. आणि आपण तो अवग्रह लिहितो की नाही, तेवढा एक लिहायचा. पथ्ये असती म्हणजे तो अवग्रह काढला की त्याचा अ उच्चार होतो. पथ्ये असति गदार्थस्य भेषजग्रहणेन किम. सगळे शब्द तसेच आहेत, फक्त तिथे एक अवग्रह टाकलेला आहे. म्हणजे पथ्ये सती, सती म्हणजे असताना. जो कोणी व्याधीग्रस्त मनुष्य असेल त्याने जर पथ्य केली तर भेषजग्रहणेन किम. मग त्याला औषधांची काय आवश्यकता आहे, कशासाठी औषध घ्यायचं, फक्त पथ्य करायची. आम्ही सुद्धा इथल्या एका डॉक्टरांकडे गेलो होतो. आता हे शुगर वगैरे लोकांना ते फार असतं. तर पहिले डॉक्टर विचारतात काय आहे प्रमाण, काय आहे तुमचं जेवणापूर्वी जेवणानंतर. ते म्हणे तसं काही सांग. तसं नाही, तुमचं परफेक्ट पाहिजे. आणि तुम्ही 1 महिनाभर कुठलंही औषध घेऊ नका, फक्त पथ्य पाळून माझ्याकडं रिपोर्ट घेऊन या, मी कुठलीही गोळी देणार नाही. पथ्ये सती गदार्थस्य भेषजग्रहणेन किम. आणि पुढं म्हणलंय पथ्ये असती. इकडं गोळ्यांचा भडीमार आहे, पण पथ्यच केली नाही तर असती म्हणजे न करता. तरीही औषधांचा काही उपयोग आहे का. आधी म्हणलंय औषधांची गरज काय जर पथ्य केली. आणि इकडं म्हणतात पथ्य करून, पथ्य न करून कितीही औषधं घेतली तरी त्याचा काय उपयोग आहे. तेच इथं सांगतायत की औषधांच्या नियमित सेवनानं तो मनुष्य रोगमुक्त होईल. म्हणजे त्या डॉक्टरवर पण श्रद्धा पाहिजे, आपण जे औषध घेणार आहे त्याच्यावरही श्रद्धा पाहिजे, आणि आपण लवकरात लवकर मुक्त व्हावं असंही वाटलं पाहिजे. तैसी कर्मे हातो हाती. सगळं कर्माशी जोडलंय पुढे. जे की जती यथा निगुती ते रजतमे झडती झाडा देऊनी. तैसी कर्मे हातो हाती. तशीच कर्म हातोहाती म्हणजे शास्त्रानुसार, शास्त्रशुद्ध पद्धतीनं. जे कीजती यथा निगुती. निगुतीनं करणं. आमच्या एक ओळखीच्या वहिनी होत्या, त्या नेहमी म्हणायच्या मी अगदी निगुतीनं करते. म्हणजे निगुतीनं म्हणजे अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीनं किंवा मनापासून अशी ती केली पाहिजे. मग काय होतं, ते रजतमे झडती झाडा देऊनी. मग त्या ठिकाणी रजोगुण आणि तमोगुण हा नाहीसा होतो. झाडा देऊनी म्हणजे त्याचा नाश केला जातो, आपोआप नाश होतो. फक्त ती कर्म शास्त्रशुद्ध पद्धतीनं पुन्हा पुन्हा केली पाहिजेत, श्रद्धेनं केली पाहिजेत, भगवंताला अर्पण करण्याच्या दृष्टीनं केली पाहिजेत. मग आपल्याला रज आणि तमाचा नाश ताबडतोब होईल. कारण सध्या तेच सगळीकडे सांगणं चाललेलं आहे. 17व्या अध्यायात काय, 14व्यात काय, सत्व रज तम या 3 गुणांमुळंच हे सगळं सृष्टीचं भांडार किंवा सगळं उभं आहे. आणि त्याच्यातला जर आपल्याला तो जर नष्ट केला आपला सगळा भाग, पुढे सगळं हेच सांगितलेलं आहे की कशी करायची ही कर्म, कशी करायची. तर रजोगुण आणि तमोगुण तितक्याच वेगानं नष्ट होतील. कधी, जर आपण योग्य कौशल्यानं, निगुतीचा अर्थ कौशल्य पण घेत आहे, आणि वेगानं, फास्ट. एकच काम बघा, लांबड लावतात. मग मी तुम्हाला मगाशी म्हणलं तसं एवढंसं काम असतं, अगदी 1 तासात उरकण्याजोगं, पण त्याला 6 तास घालवतील. परत म्हणतील या 1 तासानं, परत आपण गेलो, थोडंसं राहिलंय, काही करतच नाहीत, पुढं गाडी गेलेलीच नसते. परत या तासात परत अहो ते मधली सुट्टीच राहिली आमची, चहा पण नाही घेतला, जेवण पण नाही. पण आमचा एक फार चांगला होता बघा, अकाउंट विभागातला, अकाउंट म्हणा किंवा हे सगळे पे बिलं करणं हे ते, म्हणजे सगळं महत्त्वाचं त्याला आपण आर्थिक व्यवहार. इतका चांगला होता तो मुलगा पवार, मला ते नावसुद्धा सांगावंसं वाटते. आणि कधीच टाळाटाळ करणार नाही. जे काही सगळ्यांचे कोणाचे काय येणी देणी सगळं पाठवणं, सगळं जिथल्या तिथं
महिना महिना अगोदर सगळं करून ठेवायचं. आणि कधी मी म्हणायची, काय पवार मॅडम तुमचं सगळं झालेलं आहे, तुम्ही काळजीच करू नका, तुम्हाला अमक्या तारखेपर्यंत सगळं येऊन जाईल तुमचं. असं अरे मग मी कधीच चहाला जातच नाही, मी सुट्टी घेतच नाही, अशी माणसं इथे लागू आहेत बघा. खरे कर्मयोगी, खरे नैष्कर्म्य सिद्धी मिळालेली ते. आणि त्यामुळं वेगानं लोकांचं सगळ्यांचं समाधान. आणि बिचारा मध्यंतरी 6-7 महिन्यापूर्वी किंवा वर्ष झालं असं अचानक गेला. खूप वाईट. मला इतका जीवाला चटका लागला की अशी नियमित कर्म करणारी सुद्धा मोक्षाला लवकर पोचतात. का पाठोपाठी फुटे भांगारा खारू देणे घटे, तै कीड झडकरी तुटे निर्व्याजू होय. आता शब्द बघा, तो भांगार शब्द सारखा ज्ञानदेव वापरतात. भांगार म्हणजे सोनं. का पाठोपाठी फुटे, सारखी त्याच्यावर फुटं दिली जातात सोन्याला, म्हणजे मुलामा दिला जातो. खारू शब्द वापरलेले त्यांनी, क्षाराची किंवा क्षाराचा मुलामा त्या सोन्याला दिला जातो. आणि मग त्यामुळं काय होते, तै कीड झडकरी तुटे निर्व्याजू होय. आणि त्यामुळं त्याच्यातलं कीड म्हणजे किडाळं म्हणजे अशुद्धता जी आहे ती ताबडतोब नष्ट होते आणि लवकर सोनं शुद्ध होतं. म्हणजे जसं अग्नीत टाकलं जातं तशी त्या सोन्याला काही क्षारांची अशी फुटं देणं, मुलामा देणं हे सुद्धा आवश्यक असतं. आणि त्यामुळं त्यातला जो अशुद्धता असतो किंवा किडाळ असतं ते सगळं नष्ट होऊन सोनं चोख होतं. त्याच्याशी संबंध पुढच्या ओवीचा जोडतात. 158. तैसे निष्ठा केले कर्म झाडी करुनी रजतम, सत्वशुद्धीचे धाम डोळा दावी. त्याप्रमाणे तैसे म्हणजे तसं निष्ठा केले कर्म, अत्यंत निष्ठेनं जर कर्म केलं, कर्माचं आचरण केलं आणि मगाशी म्हणलंय तसं झाडी करुनी रजतम, रजतमांचं पूर्ण झाडी केली म्हणजे नष्ट केले, नाहीसे केले. सत्वशुद्धीचे धाम डोळा दावी. मग सत्वशुद्धीचं साक्षात धाम, एखादं परमधाम तपोधाम, ते छान स्थळ असतं की नाही पवित्र, तसं हे साक्षात त्याचं दर्शन आपल्याला होतं. सत्वधामाचं, सात्विक तीर्थक्षेत्राचं दर्शन आपल्याला होतं. कारण तिथं फक्त सत्वगुण उरलेला असतो, रजतम पूर्ण निघून गेलेले असतात. म्हणून निष्ठा आवश्यक, निष्ठापूर्वक केलेलं कर्म. बळ सांगायचं, 10 वेळा सांगायचं. मला इतका कंटाळा येतो ना अशा लोकांचा, बघावंसं म्हणजे त्यांच्याशी बोलावंसंही वाटत नाही, करूनही घ्यावं वाटत नाही. त्यापेक्षा असं वाटतं झडझड आपण कामं करून मोकळी व्हावी आणि ते काम एका बाजूला त्याचा निपटारा करून टाकावा, म्हणजे उरकून टाकावं, छान करावं आणि पार पाडावं. म्हणजे रजतमाला पूर्ण झाडा द्यायचा, पूर्ण दूर करायचं आणि शुद्ध सात्विकाचं तीर्थक्षेत्र हे आपल्या दृष्टीपुढं आणायचं. म्हणजेच सत्वगुणाचाच तिथे विकास करायचा आहे आणि ते कर्म फक्त सात्विकच राहायला पाहिजे याचा प्रयत्न करायचा. थोड्याशा ओव्या घेऊया. तीच आत्ताची ओवी चाललेली आहे ती. म्हणून आघवे कर्मची सोडावे, निर्णय स्वभावे ऐसा त्यांचा, कित्येक बोलती यज्ञाधिक कर्म यज्ञदानाधिक कर्मे आवश्यक करावीच. ही कालचीच ओवी आहे. पाहू जाता चित्त शुद्धीचे साधन, जगी ह्या वाचोन दुजे नाही. आपुली सत्वर चित्तशुद्धी व्हावी, ऐसी चाड जीवी वसे जरी. अशी जर आपल्या मनात चाड असेल, इच्छा असेल, तर माणूस बरोबर त्याप्रमाणे कर्म करत राहील. तरी चित्तशुद्धी कराया समर्थ, कर्म जे किमर्थ त्याच्यावे ते. किमर्थ म्हणजे कशासाठी, का मग कर्म का सोडायचं. आपण जर कुठली अपेक्षा न ठेवता कर्म केलं तर कर्म सोडायची गरजच नाहीये. सुवर्णाचा कस वाढावा ही आस, तरी का आगीस कंटाळावे. हे काल झाले. आगीला कशाला कंटाळायचं. रजकणी जैसा घासावा दर्पण,
दिसावे म्हणून निज रूप. अरे किती गडबडच चाललीये. तैसी धनंजया यज्ञ तपोदाने. कर्मे यज्ञाधिक जो जो जैशा रीती अनुष्ठिली जाती यथा योग्य. जो जो करावे ते औषधी सेवन रोग निवारण तो तो होय. तैसी यज्ञाधिक कर्मेची ती होती कारण किरीटी नैष्कर्म्यासी. आसपासूनच्या इथं आहेत. नातरी खाराची जो जो द्यावी फुटे. त्याची जरा सांगते तुम्हाला. खाराची म्हणजे क्षार. तो तो शुद्ध होते सोने जैसे. तैसी धनंजया यज्ञ तपोदाने एकनिष्ठपणे आचरिता. तेणे रजतम झडोनी सकळ होय सुनिर्मळ अंतर्याम. आता पुढं सांगतायत की त्याच्यामुळं आपलं अंतर्याम कसं शुद्ध होतं. आणि आजच्या काही ओव्या मगाशी सांगितल्या त्या राहिल्यात. जोवरी न होय इष्टस्थळ भेट सोडून ये वाट पांथी काने. तैसी मुमुक्षुने यज्ञयानाधिक यज्ञदानाधिक कर्मे आवश्यक सोडाविना. हारपली वस्तू देखिली जो नाही शोधणे केव्हाही सोडू नये. हे झालं मगाशी मराठीतून. लोटू नये जैसे जेवणाचे ताट भरले ना पोट जोवरी ते. जोवरी तीराचा गाठीला ना ठाव त्यजू नये नाव तोवरी ती. जोवरी ना केळी लागली रसाळ तोवरी ती केळ तोडू नये. ठेवीला अंधारी सापडे ना ठेवा फुंकू नये दिवा तोवरी ते. ही सगळी उदाहरणं मगाशी झालीत. तैसे निसंदेह आत्मज्ञान भले जोवरी ना आले प्रत्ययासी. तोवरी यज्ञादी कर्माठाई जाण पार्था उदासीन राहू नये. वरी स्वाधिकारा नुरुपती येथ आचरा विचित्त देवोनिया. बैसावे हा हेत धरोनी मनात. थोडा वेळ बसायला मिळावं. चालावे वेगात जैशा रीती. तैसी यज्ञाधिक कर्मेची ती होती कारण किरीटी नैष्कर्म्यासी. जो जो करावे ते औषधी सेवन रोग निवारण तो तो होय. कर्मे यज्ञाधिक जो जो जैशा रीती अनुष्ठिती जाती यथा योग्य. तो तो झडोनिया रजतमो गुण होऊ लागे मन सुनिर्मळ. नातरी खाराची जो जो द्यावी पुटी तो तो शुद्ध होते सोने जैसे. आता ही जी पुटं द्यायची आहेत त्याच्याबद्दल काय म्हणतायत स्वरूपानंद जरा बघून सांगते मी तुम्हाला. ही क्षाराची पुटी. आता जे सोनार असतील त्यांना माहिती असेल. खाराची पुटं म्हणजे मी जे सांगितलं तसं सोन्याला किंवा सोन्याच्या दागिन्याला उजळा देण्यासाठी सोरा या खाराचा उपयोग करतात. सोरा या नावाचा खारा असतो आणि त्या खाराच्या पुटानं उपयोगानं सोनं अधिकाधिक तेजस्वी दिसू लागतं. आजच सकाळी विषय झाला की ज्या महिला अशा मोहात पडतात आणि दारावर यायचे बघा मागे सोन्याला झळाळी पॉलिश करून देतो तुमच्या दागिन्यांना आणि म्हणून बायका सगळे दागिने आपल्या घरातले आणून द्यायचे की आपल्यासमोर उजळून देणार म्हणून. आणि 5 मिनिटात त्यांचं गाठोडं करून ते बाजूला ठेवायचे आणि दुसरे कुठले तरी खोटे दागिने तत्सम त्यांच्यासमोर टाकणार. बाई बघणारही नाही की हे माझे दागिने आहेत का दुसऱ्याचे आहेत. विश्वास ठेवणार आणि तो माणूस सगळं सोनं घेऊन लंपास व्हायचा. खूप ठिकाणी असे प्रसंग घडलेले आहेत. म्हणून बायकांनी या मोहापासून ते असली पुटं बिटं नसली तरी चालतील. आता त्यांनी सांगितलं की सोरा नावाचाच क्षार आहे आणि त्यांनी हे दिली जातात. आपण चांगलं सोनाराकडेच जावं जे खात्रीचे आपले सोनार असतात आणि त्यांच्याकडून उजळून घ्यावीत. चांदीच्या वस्तूसुद्धा ते छान नव्यासारखे करून देतात. तसं इथं निष्ठापूर्वक जो करत असेल त्याच्याकडून ते सगळं काम करून घ्यावं. म्हणून आत्ता म्हणलं की तैसे निष्ठा केले कर्म झाडी करुनी रजतम
सत्वशुद्धीचे धाम डोळा दावी हे वाक्य झालं होतं. म्हणून या धनंजया सत्वशुद्धी गिम्मसीतया तीर्थांची या सावाया आली कर्मे. तीर्थक्षेत्राला फार महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे अशुद्धता तिथे नको आहे, पण आता मात्र नदींच्या काळात सगळा कायापालट झाला. काशी क्षेत्र असू, सोरटी सोमनाथ असू, जिथे जिथे आपण जातो याची कळमा. आता अयोध्येचं तर काय सुंदर, म्हणजे अगदी स्वर्गातलीच लंका, स्वर्गातलीच ती अयोध्या नगरी वाटायला लागलेली. आपण तरी जवळ गेलेलं नाही आहे, पण आता त्याचं सगळं रूप बदलून गेलं. म्हणून म्हणतायत की सत्वशुद्धी गिम्मसीतया, म्हणजे गिम्मसीतया म्हणजे शोध घेत, सत्वाचा शोध घेत, शुद्ध सात्विक प्रवृत्तीच्या साधकांचा आणि सत्वांचा, सत्वगुणी लोकांचा शोध घेत घेत तीर्थांची या सावाया आली कर्मे. जणू काही या तीर्थाप्रमाणे पावन करण्यासाठी ही कर्म आलेली आहेत. म्हणजे त्या कर्मांना एवढं महत्त्व मिळालेलं आहे की ही यज्ञादी कर्म ही एकतर आपल्या मोक्षासाठी पण धावून येतात आणि तीर्थाप्रमाणे ती आपल्याला पावन करतात. कर्मावर पण खूप चांगली गाणी आहेत, तर ते मला नेहमी जे आठवतं ते, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. म्हणून आपण चांगलं श्रद्धेनं आणि चित्तशुद्धी होणारं असंच कर्म जर केलं तर त्याला तीर्थक्षेत्राचं स्वरूप प्राप्त होतंय. म्हणजे आपल्याला ताबडतोब मोक्ष मिळण्याची शक्यता आहे. पुढेही पुन्हा तीर्थाचाच उल्लेख घेतलेला आहे. वेळ संपत आली आहे. इदमुपकर्तुं भुवन मंडलम समुदितमिव भास्करम सादरम वंदे ज्ञानेश्वरम. त्रिभुवन माता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता. येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं. सादरं वंदे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेदला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू ज्ञानेश्वर.